श्लोक 39. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यस्यान्मया भूतैः चराचरम्. अर्थ, हे अर्जुना, सर्व भूतांचे जे काही बीज आहे ते मीच आहे. माझ्या वाचून स्थावर जंगम अशी कोणतीच वस्तू या जगतात नाही, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. यापूर्वी 7व्या अध्यायात सनातन बीज, तसेच 9व्या अध्यायात अव्यय बीज आणि येथे फक्त बीज असे भगवंत म्हणत आहेत. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली सर्व चराचर सृष्टी आहे. येथील अगदी अणु परमाणूपासून भव्य दिव्य अशा प्रत्येक गोष्टीतच आकाशतत्व आहे आणि ते नाही असे काहीच नाही. आणि आकाशतत्वात परमेश्वर किंवा परमात्म तत्व आहेच. म्हणजेच परमात्म्या वाचून कोणतेही भूत अस्तित्वात असूच शकत नाही. सर्व प्राणीमात्रांचे बीज, सर्वांचा आदी मध्य आणि अंत, भूतमात्रांची चेतना या सर्व भगवंताच्याच विभूती आहेत. यामध्ये सर्व विश्वाचा समावेश होतो. आत्तापर्यंत ज्या विभूती सांगितल्या त्या व्यतिरिक्त 7व्या अध्यायातही काही विभूती सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, पुण्योगंध पृथिव्यां रसोहमप्सु तेजस्मी विभावसो प्रणव सर्व वेदेषु. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर परमात्म्याशिवाय काहीही नाही हे आपल्या सहजच लक्षात येईल. याचाच अर्थ वासुदेव सर्व हाच आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.